मनसरचे राजकारण म्हटलं की ते फिरतंच बानखेले या नावाभोवती. माजी खासदार किसनराव बानखेले यांच्या काळापासून आजवर जवळपास तब्बल 4 दशके या गावात बानखेले ब्रँड हा राजकारणाचा एक मजबूत ठसा राहिला आहे. हो, मागील काही काळात या प्रभावाचं वलय थोडं कमी झालंय असे म्हणतात, पण आता पुन्हा एकदा मनसर शहराला नगराध्यक्ष पदाचा पहिला मान मिळणार का मीराताई बानखेले यांच्या रूपाने, हा प्रश्न चर्चेत आहे. मीराताई पंचायत समिती सदस्य, भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका, तसेच काही काळ मनसर शहराच्या सरपंचपदी राहिलेल्या, शहराच्या मध्यवर्ती भागातच व्यवसाय असल्यामुळे नेहमी लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या आणि हा लोकसंपर्क म्हणजेच त्यांची खरी ताकद. माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभं राहिलेलं नाव म्हणजे मीराबाई बानखेले. फक्त तेवढंच नाही तर तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याशी असलेलं बहीण भावाचं त्यांचं नातं आजही त्यांनी तेवढ्याच विश्वासाने टिकून ठेवलं आहे. वय आणि शिक्षण, हो, या दोन्ही गोष्टी मीराताईंच्या कमकुवत बाजू मानल्या जातात. पण सरपंच पदाच्या काळात त्यांनी केलेलं काम आणि शहरातील सर्व समाज घटकांशी, विशेषतः मुस्लिम समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या कमकुवत बाजूंवर पडदा टाकू शकतील ही आशा त्यांच्या समर्थकांना आहे. सध्या त्या महायुतीच्या अधिकृत यादीवर नाहीत ना त्या स्वतःहून शर्यतीत उतरल्या आहेत, पण तरीही जनतेतून त्यांच्या नावाची एक सुप्त चर्चा सुरू आहे आणि काही समर्थक तर त्यांना भेटून रणांगणात उतरण्याचे आवाहनही करत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या भरघोस प्रतिसादावर सत्ता मिळाली असल्याने आता या तालुक्यातील माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे पाटील हे दोन्ही दिग्गज आपल्या लाडक्या बहिणीला मनसर नगरपंचायतमध्ये संधी देऊन भाऊबीजेची ओवाळणी देणार का, हे आता पाहावे लागेल. मनसर नगरपंचायतीच्या या शर्यतीत मीराताईंचं नाव किती प्रभावी ठरतं आणि बानखेले आडनावाचा हा ब्रँड पुन्हा तसाच तेजाळतो का, हे येणारा काळच ठरवेल. हा होता मनसर नगरपंचायत निवडणूक विशेष दुसरा भाग. पुढच्या भागात भेटूयात आणखी एका दावेदारासह, ज्यांची चाल शांत असली तरी गाठ खोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.